आज ना काहीतरी तिखट खावंसं वाटत होतं. मग शेवटी आम्ही खानदेशी, आमच्या डोक्यात तर एकच येतं, ते म्हणजे झणझणीत मिरचीचा ठेचा. मग काय घेतल्या 4 मिरच्या आणि त्या तव्यावरती मस्त भाजून घेतल्या. तेल न टाकता किंवा तेल टाकूनही तुम्ही भाजू शकता. छानपणे त्या भाजल्यानंतर मग खलबत्त्यात घेतले, खलबत्त्यात छान ठेचून घेतलं. त्यानंतर त्याचं 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याही छानपणे ठेचून घेतल्या. मग एक कांदा घेतला, तो बारीक चिरला. तव्यावरती तेल टाकलं. त्याच्यानंतर कांदा त्यावर मस्त परतवून घेतला गोल्डन होईपर्यंत आणि मग त्यात टाकला हा ठेचलेल्या मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट घातलं. मग काय नंतरून त्याच्यावर टाकलं मस्त असं मीठ आणि कोथिंबीर. सो हे सगळं एकजीव केलं आणि थोडा वेळ तव्यावरती परतू दिलं आणि रेडी झाला आपला झणझणीत मिरचीचा ठेचा. सो हा मिरचीचा ठेचा तुम्ही दशमीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकतात किंवा तोंडी लावायलाही खाऊ शकता.